जय हिंद मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. माझं नाव चैतन्य परब आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की घरी राहून नॅचरल पद्धतीने कोणते वर्कआउट करून, कोणत्या गोष्टी खाऊन आणि काय रूल फॉलो करून आपण चांगल्या प्रकारची एक फिजिक्स बॉडी बनवू शकतो. तर बाकीच्या गोष्टींचा डिस्कस न करता आपण सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर सर्वात पहिली गोष्ट, आपण घरी राहूनसुद्धा एक चांगली फिजिक्स, एक चांगली पर्सनॅलिटी अचीव करू शकतो. त्याच्यासाठी जिमलाच जायला पाहिजे अशातला भाग नाही. पण तुला जर का कॉम्पिटिशन, बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन खेळायचे असतील तर तुला जिम लावणं हे आवश्यक आहे. मग ती जिम ही 1000वाली असू दे, 500वाली असू दे किंवा 10,000वाली असू दे. फरक काय असतो की 500वालेमध्ये जे इक्विपमेंट असतात, ज्या वस्तू असतात त्या कमी असतात आणि जास्त महागवाल्या जिममध्ये काय असतं की इक्विपमेंट खूप असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण फरक एवढाच आहे, साम्य एवढं आहे की तू कुठल्याही जिममध्ये जा, तुला फिजिक्स ही तुझ्या डिसिप्लिनवरती, तुझ्या व्यवस्थित तू जो वर्कआउट करतो त्याच्या फॉर्मवरती डिपेंड आहे. मग ते 500वालं असलं की 10,000वालं, तुला फरक हा तेवढाच दिसून येणार. त्याच्यामुळे मित्र काय माहिती आहे, आपलं वर्कआउट करणं, डाएट फॉलो करणं, डिसिप्लिनमध्ये राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर सर्वात पहिली गोष्ट की वर्कआउट कोणते करायचे. तर आपली पूर्ण बॉडी आहे, आपण सुरुवात करूया वॉर्मअपपासून. कोणताही वर्कआउट, एक्सरसाइज करण्याच्या अगोदर वॉर्मअप करणं हे खूप गरजेचं असतं. तर वॉर्मअप का करावं? आपण जर वॉर्मअप न करता डायरेक्ट एक्सरसाइज चालू केली तर आपल्या शरीराला इंजुरी होऊ शकते, कोणतं तरी बोन डॅमेज होऊ शकतं, काहीतरी इजा होऊ शकते. कारण तू वॉर्मअप नाही केला, हेवी डंबेल लिफ्ट केलं किंवा हेवी वर्कआउट केलंस तर तुझं बोन डॅमेज होऊ शकतं किंवा काहीतरी इंजुरी होऊ शकते. त्याच्यामुळे वॉर्मअप करणं खूप गरजेचं असतं. आता वॉर्मअपमध्ये काय करायचं? सुरुवात मानेपासून, नेक रोटेशन करायचं. त्याच्यानंतर झालं नेक साईड रोटेशन करायची, हँड स्ट्रेच करायचे, लेग रोटेशन म्हणजे आपली जी फूट आहे, आपला पाय आहे तो रोटेशन करायचा, पाय स्ट्रेच करायचा, कंबर रोटेशन, नॉर्मल जंपिंग जॅक्स, या सर्व वॉर्मअपमध्ये तू करू शकतो. त्याच्यानंतर आपण सुरुवात करूया एक्सरसाइजला. तर सुरुवात करूया शोल्डरपासून. आता आपण बघू बायसेप. बायसेपसाठी आणि तुमच्या या आर्म्समध्ये सर्वात मोठा जो भाग असतो तो ट्रायसेपचा असतो. ट्रायसेप हा आपला 70% असतो आणि बायसेप हा 30%. त्याच्यामुळे ट्रायसेपवरती जास्त काम करा आणि ट्रायसेपसाठी या 3 एक्सरसाइज. आता आपण बॅकसाठी पुलअप्स झाले, त्याच्यानंतर या 3 एक्सरसाइज. आता आपण बघू ॲप्ससाठी या 3 एक्सरसाइज फॉलो करा, म्हणजे तुमचे ॲप्स पण एकदम तगडे दिसतील. आता आपली जी बॉडी आहे ती खरी बनते लेगमुळे. लेग आपला जो लोअर पार्ट आहे, खालचा भाग आहे, तो आपण जेवढा मजबूत करू तेवढी आपली अपर बॉडी जी आहे ती मजबूत बनते. त्याच्यामुळे सर्वात मेन गोष्ट आहे लेगला ट्रेन करणं. आणि लेगसाठी या 3 म्हणजे पोटऱ्यांसाठी या 3 एक्सरसाइज. तर हे झालं आपल्या बॉडीचं पूर्ण एक्सरसाइजचं रुटीन. हे झालं तुझं फुल बॉडी वर्कआउट. आता याच्यानंतर डाएटमध्ये. तर डाएटमध्ये आपण पहिलं बघूया व्हेजिटेरियन जे आहेत त्यांच्यासाठी काय, सोयाबीन आहे, मूग आहे, हरभरा, चणे. त्याच्यानंतर काय खाऊ शकता तुम्ही अजून, बेसन आहे, बेसनमध्ये पण प्रोटीन असतं, बेसन घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड, त्याच्यानंतर केळी, फळं, जी काही फळं अवेलेबल ती घेऊ शकता, पीनट बटर, यासारख्या गोष्टी खाऊन तुम्ही एक चांगली फिजिक्स अचीव करू शकता. आणि तुम्ही जर ओट्स वगैरे घेत असाल तर अतिउत्तमच आहे. आणि जो कोण सप्लिमेंट यूज करत असेल तर ठीक आहे, त्याच्यासाठी पण चांगलंच आहे, मग त्याचा प्रोटीन इंटेक्ट पूर्ण होतो. आता नॉनव्हेजमध्ये चिकन झालं, अंडी झाली, यासारख्या गोष्टी, फिश झालं, फिशमध्ये पण प्रोटीन असतं, या गोष्टी घेऊ शकता. या खाल्या तरी त्याच्यासोबत तुम्ही काहीतरी ओट्स घेऊ शकता आणि काय तुमचं प्रोटीन क्रिएटिन तुमचा डिपेंड आहे, ते घेऊन पण तुम्ही चांगली फिजिक्स अचीव करू शकता. आता आपण डिसिप्लिनची, आपली खरी जी फिजिक्स आहे, बॉडी आहे, ती जिमच्या बाहेर बनते. कसं? तर आपलं जे डिसिप्लिन आहे, आपण शुगर अवॉइड केली पाहिजे. त्याचे गोड पदार्थ जेवढे आहेत ते अवॉइड केलं पाहिजे. बाहेरचं खाणं एखाद्या वेळेस ठीक आहे, वडापाव आणि तू कधी खालास ठीक आहे, पाणीपुरी बिनीपुरी हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. चायनीज जंक फूड पूर्ण अवॉइड. जंक फूड पूर्ण टाळलं पाहिजे, शुगर कमी केली पाहिजे, या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. थंडा बिंडा या सगळ्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे.
त्याच्यानंतर तू एक चांगली फिजिक्स अचीव करू शकतो. तर बस मला एवढंच बोलायचं होतं. जर तुला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, फॉलो कर आणि सबस्क्राईब कर, जेणेकरून मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते तुला त्याची नोटिफिकेशन तुला सर्वात पहिली येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.